सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची कथा अत्यंत प्रेरणादायी आणि चमत्कारांनी भरलेली आहे. 12व्या शतकातील हे थोर संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे सिद्धपुरुष म्हणून ओळखले जातात. सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म सोलापूर म्हणजे तत्कालीन सोन्नलगी येथे कुंभार समाजात मुद्दुगौडा आणि सुग्गला देवी यांच्या पोटी झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची ओढ होती. असे मानले जाते की त्यांचे आई-वडील वृद्ध झाले तरी त्यांना अपत्य नव्हते, परंतु रेवण सिद्धांच्या आशीर्वादाने साक्षात शिवाचा अंश म्हणून सिद्धरामांचा जन्म झाला. लहानपणीच सिद्धरामेश्वर महाराज मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी श्रीशैल्य, आंध्र प्रदेश येथे गेले. तिथे त्यांना साक्षात प्रभू मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. मात्र मल्लिकार्जुनांनी त्यांना असा संदेश दिला की केवळ डोंगरावर बसून तपश्चर्या करण्यापेक्षा लोकांच्या सेवेतच खरी भक्ती आहे. आपल्या गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार ते पुन्हा सोलापूरला परतले. सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूर शहराचा कायापालट केला. त्यांनी जनकल्याणासाठी अनेक कामे केली. 68 शिवलिंगे. त्यांनी संपूर्ण सोलापूर परिसरात 68 शिवलिंगांची स्थापना केली, ज्यामुळे सोलापूरला अभिनव श्रीशैल्य म्हटले जाते. सिद्धेश्वर तलाव. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः श्रमदान करून एक विशाल तलाव खोदला, ज्याच्या मध्यभागी आज मुख्य सिद्धेश्वर मंदिर आहे. समाज सुधारणा. त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यांची सुरुवात केली आणि जातीभेद दूर करण्यासाठी कार्य केले. सोलापूरची प्रसिद्ध गड्डा यात्रा म्हणजे मकर संक्रांतीला होणारी ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या एका कथेवर आधारित आहे. एका कुंभार कन्येने महाराजांच्या कार्यावर प्रसन्न होऊन त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले होते, तरीही त्या कन्येच्या भक्तीखातर त्यांनी आपले योगदंडाचे म्हणजे नंदीध्वजाचे तिच्याशी प्रतिकात्मक लग्न लावून देण्याचे मान्य केले. हीच परंपरा आज नंदीध्वज मिरवणूक म्हणून साजरी केली जाते.